आरबी लाईव्हच्या प्रेक्षकांना नमस्कार. शोध सकारात्मकतेचा या ब्रीदवाक्याला घेऊन आज आपण आलेलो आहे आदर्श विद्यालय चिखली इथल्या एका अनोख्या प्रदर्शनीत. ही प्रदर्शनी आहे पाठ्यपुस्तकाची. हो, वर्ग 8च्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकाची ही प्रदर्शनी आहे. या प्रदर्शनीमध्ये त्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्या घटकांसोबतच त्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेलं ग्रामर, त्यातलं लँग्वेज स्टडी, त्यातले लँग्वेज गेम्स, त्यावर आधारित जे प्रश्न त्यांच्या कृतीपत्रिकेमध्ये येतात, या सगळ्या गोष्टींची माहिती या प्रदर्शनीमध्ये मांडण्यात आलेली आहे. आणि यासाठी या शाळेतील वर्ग 8ग मधील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. त्यांना इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षिका सुवर्णा कुलकर्णी मॅडम यांच्या प्रयत्नातून ही प्रदर्शनी उभी राहिलेली आहे. तर चला बघूया या प्रदर्शनीमध्ये काय काय मांडलेले आहे, त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे, ज्यांनी मांडलं त्यांना आणि ज्यांनी या प्रदर्शनीला भेट दिली त्यांना देखील. या प्रदर्शनी मागची भूमिका, या प्रदर्शनीच्या आयोजनाकरता घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांनी केलेले अथक प्रयत्न, त्यासाठी शाळेकडून, मुख्याध्यापकाकडून मिळालेला पाठिंबा, या सगळ्या गोष्टींची सरमिसळ म्हणजे ही प्रदर्शनी आहे. पण जिज्ञासा ही आहे की यात दडले काय. चला तर मग प्रदर्शनी बघूया, मॅडमशी संवाद साधूया, आदरणीय मुख्याध्यापक साहेबांशी संवाद साधूया आणि अर्थातच जे विद्यार्थी या प्रदर्शनीच्या केंद्रभागी आहे त्या विद्यार्थ्यांशीही आपण संवाद साधूया. जसं आपण इतर प्रदर्शनांमध्ये पाहतो की स्टॉल्स मांडलेले असतात, तसेच आपल्याला इथे स्टॉल्स बघायला मिळणार आहे. इथे आपली काहीही खरेदी विक्री होणार नाही, पण त्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातल्या वेगवेगळ्या भागांचं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दर्शन होणार आहे. चला तर मग वळूया प्रदर्शनीकडे, भेटूया सुवर्णा कुलकर्णी मॅडम यांना आणि अर्थातच शाळेच्या मुख्याध्यापक साहेबांना आणि विद्यार्थ्यांनाही. मित्रांनो, आदर्श शिक्षिका काय आहेत आणि विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत, विद्यार्थ्यांना वाव देण्याचे जो प्रकार या शाळेमध्ये होतोय. मॅडम, हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आज विद्यार्थ्यांना हे जे पवित्र ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी काम करतायत, किती वर्षापासून करतायत? 22 वर्ष झालेले आहेत. तर काय वाटते तुम्हाला, ह्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगामध्ये सुप्त गुण आहेत आणि सुप्त गुणांना हेरण्याचा प्रयत्न आपण करतायत? बेसिकली मला एक गोष्ट आधी तुम्हाला सांगायला आवडेल की हे विद्यार्थ्यांचे सुप्त गुण हा तर समजा आर्ट्सचा भाग झाला, त्यांचा कलात्मक प्रेझेंटेशनचा भाग झाला, पण माझा मूळ उद्देश जो आहे ही प्रदर्शनी उभं करण्याचा, तो मी समोर इथे बोर्डवर जसं लावलेलं आहे की अकारिक मूल्यमापनाअंतर्गत एलोज म्हणजे लर्निंग आउटकम्स, की मुलं काय शिकणार आहेत त्याची एक दिशा पुस्तकामध्ये दिलेली असते. मग ती दिशा साध्य झाली की नाही, आपण वेळोवेळी त्याचा पडताळा घेण्याकरता म्हणून हे एलोज कामात येतात, ज्याला लर्निंग आउटकम्स म्हटलं जातं. तर त्यावर आधारित या माझ्या 8ग मधल्या विद्यार्थ्यांनी, ज्या वर्गाला मी इंग्रजी शिकवते, त्या विद्यार्थ्यांनी हे बघा दिसतं इथे बोर्डवरती पुस्तक जे आहे 8व्या वर्गाचं आपलं पाठ्यपुस्तक, त्या पाठ्यपुस्तकातल्या घटकांवर आधारित यांनी हे कंटेंट जे आहे हे तयार केलेलं आहे. इकडे लावलेलं आहे बघा आपण लर्निंग आउटकम, की तुम्ही जर ते बघितलं तर ते साध्य करणारे हे सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. प्रदर्शनी आपण खूप साऱ्या प्रकारच्या बघतो,
पण ही प्रदर्शनी जी आहे बेसिकली ही वर्ग 8च्या इंग्रजीच्या पुस्तकावर आधारित आहे. याच्यामध्ये बघा, तुम्ही जर हे सेक्शन बघितलं, हे स्टोरी सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये स्टोरी कशी प्रेझेंट केली जाते, कशी शिकवली जाते किंवा कशी दाखवली जाते. मुलांनी त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते दाखवलेलं आहे. जसं इथे हँड पपेट तयार केलेलं आहे, फिंगर पपेट तयार केलेले आहेत. ती लाकूड तोडायची आपण जी गोष्ट बघतो लहानपणापासून, त्या गोष्टीला मूर्त स्वरूप देण्याचं काम इथे केलेलं आहे. आणि हे सगळं विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताने आणि वेस्ट ऑफ जे मटेरियल आहे त्यातनं बनवलेलं आहे. आता तुम्ही बघितलं तर हे बघा, ते पुठ्ठ्याचे जे खोके असतात, खोक्याचे जे पुठ्ठे असतात त्याचा वापर करून त्यांनी तयार केले. नंतर हे हँड पपेटची पद्धत आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टची पद्धत आहे की जी स्टोरी जी आहे ती पेन्सिल आणि पेन यावर आधारित आहे, तर तिने ते पेन्सिल आणि पेन वापरलेले आहे. त्यानंतर ही एक पूर्ण जे परिसर, त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टर याच्यावर आधारित पद्धती आहे. तिने त्याच्याकरताचं हे मॉडेल तयार केलेलं आहे. नंतर सोन्याचा अंड देणारी कोंबडी जी लहानपणापासून गोष्ट ऐकत आलेलो आहे ती ही इंग्रजीमध्ये आपल्याला सादर करते. त्याच्यानंतरच्या कॅरेक्टर्स घेतलेले आहे, पिकॉक आहे, स्पॅरो आहे, आणि त्यांचं जे काय कॉन्व्हर्सेशन आहे त्यातनं जी स्टोरी होते ती प्रेझेंट करते. त्यानंतर एक ब्लॅक कॅटची स्टोरी आहे, ही थर्स्टी क्रोची स्टोरी आहे, ग्रीडी डॉगची स्टोरी आहे. तर हे स्टोरी सेक्शन जे आहे पूर्ण ते स्टोरी विद्यार्थ्यांनी कशी प्रेझेंट करावी किंवा शिकवताना कुठल्या टेक्निक्स वापरल्या जाव्या याचं सगळं दर्शन घडवणारं ते स्टोरी सेक्शन आहे. मित्रांनो, ग्रामर, मुलं ज्याला घाबरतात की ते प्ले वे पद्धतीने इथे दाखवले गेलेले आहे की मुलांना तर हे येतं, पण यांना जे येतं ते सगळं इतर मुलांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून इतर वर्ग पण इथे आलेले असतात. तुम्ही सुरुवातीला आले तेव्हा बघितलं की एक वर्ग व्हिजिट करायला इथे आलेला होता, तर त्या मुलांना हे समजावून सांगत आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन टॅग नावाचा प्रकार आहे की मुलांची मेहनत बघा की पूर्ण वेस्ट एक खोका आहे, त्या खोक्यापासून याने हे सगळं तयार केलेलं आहे. ह्यामध्ये जय कोलते आहे आणि अतिशय मेहनत की ते बरोबर कापणं. त्याला पी.व्ही. सिंधूवरती आधारित पाठ आहे, तर पी.व्ही. सिंधू ती मॅच कशा प्रकारे खेळली असेल त्याचं वर्णन. त्याच्यानंतर त्याच्यावरती पॅसेज कसा येऊ शकतो त्याचं पूर्ण वर्णन, त्याचे क्वेश्चन्स कसे असू शकतात त्याचं वर्णन, हे सगळं याने इथे प्रेझेंट केलेलं आहे. याच्याच जोडीचा पुन्हा दुसरा हा स्टॉल आहे. प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून मुलं सुद्धा या ठिकाणी बोध घेतील आणि शिकतील सुद्धा, त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा ते घुसेल. परंतु आपल्या काळी जेव्हा पूर्वीचं शिक्षण होते त्या टायमी जेव्हा इंग्रजी हा विषय या ठिकाणी कठीण समजला जातोय, परंतु आज तो सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रकार या ठिकाणी होतोय. परंतु ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की इंग्रजी विषयामध्ये नापास होणारे, गुण कमी मिळणारे विद्यार्थी आहेत. त्यांना काय समुपदेशन संदेश देणार आपण आजच्या दिनी? काय आहे की 8व्या वर्गात आल्यानंतर पण सुरुवातीपासून आपण त्यांना प्रयत्न करायचा. 100% काही त्यांना लगे 8वीत येत नाही, पण आपल्या हातात 3 वर्ष असतात, 8वी 9वी 10वी. त्या 10वीच्या परीक्षेपर्यंत त्यांना इतकं व्यवस्थित करून सोडायचं की ते ओरल व्यवस्थित देऊ शकतील, बोलू शकतील, म्हणजे फार फाडफाड नाही बोलणार पण कमीत कमी समोरच्याशी कम्युनिकेट करू शकतील. त्याच्यानंतर एखादा विषय दिला तर त्यावर लिहू शकतील. तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला जे पोस्टर लावलं त्याच्यावर या विद्यार्थ्यांनी वर्षभर कोणकोणत्या स्पर्धा वर्गातल्या वर्गात दिल्या ते पाहिलेलं आहे. तर ज्या वेळेला स्पर्धा घेतल्या त्यावेळेला लक्षात आलं की नाही, मुलांना जमतं. प्रॉब्लेम काय होतो की थोड्याफार ग्रामॅटिकल मिस्टेक्स होतात. हां, मग त्या ग्रामॅटिकल मिस्टेक वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आपल्याला. तर त्याच्याकरता काय करायचं, तर असे काही विविध उपक्रम घेतले जातात. आता यांना आपण युनिट वाईज वाटून दिलेलं होतं की एकेका ग्रुपला एक युनिट दिलेला होता आणि यांचं इंटरॅक्शन इतकं छान आहे की यांनी प्रत्येकाने एकमेकांशी संपर्क करून एकमेकांच्या स्टॉलवर जाऊन त्यांचे पण जे जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह केलेले आहेत. माझा हा दावा नाहीये की हे 100% आता पूर्णच्या पूर्ण पैकीच्या पैकी मार्क वगैरे हे नाही, पण आज मला खात्री ही आहे की माझी मुलं समोर उभं राहून समोरच्याशी इंग्लिशमध्ये 4-7 वाक्य का होईना कम्युनिकेट करू शकतील. मित्रांनो, हा आहे खरी शिकवण्याची पद्धत. जेणेकरून जे स्टेज डेअरिंग असतं ते स्टेज डेअरिंगला कुठं आपण समोर जायचं, कशा पद्धतीनं समय सूचकता राखायची, हा प्रकार या ठिकाणी शाळेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. आणखीन काय सांगणार 2 शब्द, कारण की आज ही जी शाळा चांगल्या पद्धतीनं घोडदौड करून ध्येय गाठण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते. आपल्या संस्थेबद्दल 2 शब्द काय सांगणार? कसं आहे दादा, जेव्हा आपण एवढं मोठं डेअरिंग करतो त्यावेळेला निश्चितच पाठिंबा पण तितका मजबूत लागत असतो. माझ्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदादा शेटे, सचिव आदरणीय प्रेमराजजी भाला,
अप्रत्यक्षपणे त्यांचा सतत पाठिंबा आहे. आपल्या भूमिका ते जाणून घेत असतात. आपल्याला जशी गरज पडेल किंवा त्यांना जसं वाटतं की नाही मॅडमला आपण हे सांगायला पाहिजे तसं मार्गदर्शन करतात. काही गोष्टींची आम्हाला गरज भासली तर त्या उपलब्ध करून देतात. त्यानंतर आणखी सगळ्यात मोठा मला पाठिंबा जो मिळाला तो माझे मुख्याध्यापक आदरणीय गवले सर. गवले सरांजवळ जेव्हा मी कन्सेप्ट मांडली, अजूनपर्यंत हा प्रयोग आय थिंक कोणी केलेला नाहीये की इंग्लिश सारखा विषय घ्यायचा आणि त्याचं बरोबर, एक्झिबिशन लावायचं. की पूर्णच्या पूर्ण कसं असतं, सगळ्या मुलांना सगळंच येत नाही किंवा सगळ्या मुलांना सगळंच येतं असं नसतं. थोडं काहीतरी असं असतं की ज्याच्यात ती मुलं अडकतात. मग तो तेवढा भाग देखील त्यांना बरोबर ग्रास्प करता यावा, ग्रहण करता यावा. त्याचे काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या मित्रांसोबतच ते सॉल्व्ह करता यावे, हा उद्देश त्या ठिकाणी होता. आणि म्हणून हे लावलं. तर सरांना हे सगळं जेव्हा सांगितलं तर सरांना पण खूप आनंद झाला. आणि सर मला म्हणाले की मॅडम आपल्याकडनं ऑफिसकडून किंवा आमच्या विभागाकडून तुम्हाला जी काय मदत लागेल ती सगळी आम्ही करू आणि तुम्ही हे करा. शेवटी उद्देश काय आहे की इंग्लिश येणं म्हणजे काय, तर फक्त वाचता येणं किंवा फक्त लिहिता येणं असं नाहीये ना. आपण त्याचा 4 स्किल डेव्हलपमेंट म्हणून विचार करतो. एनईपी पण आपल्याला तेच सांगते. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आणि मुलांना एन्जॉय करता यावं इंग्लिश, सगळ्यात मोठी गोष्ट ही की माझी मुलं बघा ना, तुम्ही सगळ्यांना भेटले, एन्जॉय एकदम फ्रीली बोलता येते. दे आर नॉट थिंकिंग अबाउट व्हॉट द वर्ड आय एम युझिंग, व्हॉट द टेन्स आय एम युझिंग, बट दे आर टॉकिंग विथ यू इन टू इंग्लिश. दॅट इज माय सॅटिस्फॅक्शन. आणि सर आलेले आहेत आता. मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने या ठिकाणी हसत खेळत शिक्षण या शाळेमध्ये दिलं जाते. या शाळेचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत, आदरणीय आमचे मार्गदर्शक गवले सर. सर, या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट या ठिकाणी मांडवलेला आहे आणि विविध खेळामध्ये प्रावीण्य या ठिकाणी विद्यार्थी मिळवत आहेत. त्याच्यानंतर गुरुजन वर्गांचा सपोर्ट सुद्धा या ठिकाणी आपण आपल्याला मिळतोय. त्याच्यानंतर ध्येयपूर्तीसाठी विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण होतोय. आज सुद्धा या ठिकाणी विविध स्टेजवरती आज प्रोग्राम सुरू आहे, जे पारितोषिक मिळालेले आहेत. त्या संदर्भामध्ये सखोल माहिती काय सांगणार? आपल्या आदर्श विद्यालयाचा नावलौकिक कित्येक वर्षांपासून आपण या परिसरामध्ये पाहतो. कोणताही उपक्रम असो, शालेय पूरक असो, शालेय अभ्यासक्रम असो किंवा अन्य कार्यक्रम, त्यामध्ये खऱ्या अर्थानं जे विद्यार्थी मनापासून काम करतात आणि त्याला मार्गदर्शन करणारा जे माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आहेत, यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. आमचे शिक्षण प्रसारक मंडळ जी संस्था, त्यांचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदादा शेटे, माननीय सचिव प्रेमराजजी भाला, अन्य पदाधिकारी आणि संचालक मंडळ आमच्या पाठीशी असतं. योग्य दिशेनं समाजाभिमुख विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन व्हावं, त्यांच्या जीवनात या खऱ्या शिक्षणाचं साफल्य व्हावं म्हणून ते सतत आमच्या पाठीशी असतात. आणि या प्रेरणेतूनच खऱ्या अर्थानं आपल्या पंचक्रोशीमध्ये आणि अन्य देशात विदेशात इथले विद्यार्थी जे 1956 पासून स्थापना आहे शाळेची, आणि तेव्हापासून पूर्वीच्या शिक्षकांची मेहनत आणि त्यांचंच मार्गदर्शन, त्यांनी केलेलं एक काम, त्याचाच आधार घेत आम्ही आमच्या परीनं संस्थेच्या मार्गदर्शनात सगळे काम करतो आहोत. आता अभ्यासक्रमातून जे उद्दिष्ट साध्य करण्याचे ते पूर्ण करता त्याचं व्यवहारामध्ये तो अभ्यासक्रम उतरला पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थानं ते लर्निंग आउटकम्स नावाचा जो प्रकार आहे, आता ही लँग्वेज इंग्लिश भाषा आहे, आपली परभाषा आहे, घरी वातावरण तसं नसतं. म्हणून आमचे जे इंग्लिश टीचर आहे, कुलकर्णी मॅडम्स बनवले, आणि जे ग्रॅमॅटिकल सर्व पार्ट जे आहेत हे मुलं स्वतः इतक्या छान पद्धतीनं त्यांना आधी कळलेलं आहे म्हणून ते सांगतायत, ते काही पाठांतर केलेलं नाही आहे. त्यामुळं सगळे उदाहरणं वेगवेगळ्या ठिकाणून जमा करणं, प्रत्यक्ष जगताना जो अनुभव घेतात तो त्या भाषेतून मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एक कॉन्फिडन्स वाढतो. दुसरे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. तुझं नाव? आराध्य जपे. अच्छा, बरं, काय सांगणार या शाळेमध्ये काय काय शिकलाय तू? आम्ही आता आमचा वर्ग 8ग आहे. आम्हाला कुलकर्णी मॅडम शिकवता. हा उपक्रम आम्ही वर्ग शिक्षक कोण आहे? गिरे सर. आम्ही हा उपक्रम यावर्षीच केलेला आहे. अच्छा, बरं, काय वाटतंय तुला, कोणत्या दिशेने वाटचाल करणार तू? आम्ही आता आमच्या पेपराच्या टाइम मध्ये पण हेच अभ्यासक्रम आहे आम्हाला. अच्छा, बरं, तुला कसं वाटतं या ठिकाणी आज ही जी मांडणी केलेली आहे तिच्यामध्ये उतरलाय? तिच्यात तरी सर्वांचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे. बाकीचे सर्व मुलं आले, त्यांना हे जे डाऊट होते त्यांचे ते क्लिअर झाले. अजून ते आमच्या अभ्यासक्रमामध्ये पण हेच आहे, ॲलिट्रेशन, ओनोमोटोपोइया वगैरे हेच आहे. मी एक गेम घेऊन बसलो होतो बघा, हा ॲलिट्रेशनचा, तो पण त्याचा पण मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला वगैरे वगैरे. अजून बरं, विद्यार्थ्यांना काय संदेश देणार? कशा पद्धतीनं आपण अभ्यास करावा, कशा पद्धतीनं पुढं जावं, जी कलात्मक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण कसं पुढं जावं? आपण कमीत कमी तरी कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यावे आपल्या शिक्षकांकडून. आमच्या त्या मॅम आहे, आपल्या कुलकर्णी मॅम, या तरी आम्हाला हे सांगतं की जेवढं कन्सेप्ट क्लिअर होत नाही तेवढं तुम्हाला पुढे जाऊ शकत नाही.
ही आहे मित्रांनो खरंच शाळेची या ठिकाणी भूमिका. विद्यार्थिनी आपल्यासोबत, तुझं नाव बेटा? नमस्कार, मी समृद्धी मेरेकर. अच्छा, बरं काय वाटते तुला ही जी मांडणी या ठिकाणी दिसते त्याच्यातून काय बोध घेशील आपण? आमचे जे पेपर जे एक्झाम होतात त्यातलं अर्ध इथे सराव झालेला आहे आमचा. डाऊट इथे पूर्ण क्लिअर झालेले, ग्रामर वगैरे जे इंग्लिशचं पुस्तक आहे 8वीचं त्यातले समजलेलं आहे आम्हाला. अच्छा,